श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 34। युद्धामध्ये वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले। ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात येताच त्याचे अंतःकरण द्रवून गेल। त्याने विचार केला की ज्या वेळेस गुरुने मला बदरिकाश्रमास तपश्चर्येस बसविले त्यावेळी शंकराने मजविषयी विशेष काळजी बाळगिली होती व पुष्कळ श्रम घेतले होते। मातेसमान त्यांनी माझा प्रतिपाळ केला। असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत असलेला मी पाहावा हे मला शोभत नाही आणि हे अयोग्य कर्म मजकडून झाले, असा मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला, वीरभद्राचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे, परंतु जर मला त्याच्या अस्थी आणून द्याल तर मी वीरभद्रास उठवीन। संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्यास तेथेच उठविले असते, पण सर्व राक्षसांच्या मेळ्यात तो जळला असल्यामुळे त्याच्याबरोबर पुन्हा राक्षस उठतील। मग वीरभद्राची हाडे मी ओळखून घेऊन येतो, असे सांगून शंकर समरभूमीवर गेले। जी हाडे शिवनामस्मरण करतील ती वीरभद्राची हांडे असे ओळखून गोरक्षनाथाजवळ आणली। मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणाची चौकशी करू लागला व म्हणू लागला की आता राक्षसांचा संहार करून शेवटी गोरक्षनासही यमपुरीस पाठवून देतो। तेव्हा शंकराने त्यास म्हटले, आता व्यर्थ बोलू नका। नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिली। इतक्यात वायुचक्री भ्रमत असलेले 72,84,00,000 शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासास गेले। मग गोरक्षनाथ मच्छिंद्राचे शरीर घेऊन शिवालयात आला। इकडे त्रिविक्रम राजा मच्छिंद्रनाथ राजविलासात निमग्न झाला होता। एके दिवशी तो नित्यनेमाप्रमाणे दर्शनाकरिता शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला। तेव्हा त्यास राजा प्रीतीने भेटला। मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्यावरून गोरक्षनाथाने त्यास झालेला वृत्तांत निवेदन केला। तो ऐकून त्यास तळमळ लागली। त्याने गोरक्षनाथास सांगितले की काही दिवस असाच धीर धरून राहा। धर्मनाथास राज्यावर बसवून मग मी येतो, असे सांगून तो राजवाड्यात गेला। त्याने लागलेच या गोष्टींविषयी प्रधानाचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला। त्या उत्सवसमयी याचकांस विपुल धन देऊन संतुष्ट केले। पुढे 1 महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रमराजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथ शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहांत गेले। इकडे राजवाड्यात राजास उठण्यास वेळ लागल्याने राणी महलात गेली व हालवून पाहते तो राजाचे शरीर प्रेतवत पडलेले। मग तिने मोठा आकात मांडिला। इतक्यात धर्मनाथ थांबून गेला व प्रधान आदी करून मंडळी जमली। ह्या बातमीने नगरात एक हाहाकार होऊन गेला। त्रिविक्रमराजा मरण पावला हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षनाथ होता। त्यास लोकांकडून समजला। तो ऐकून त्याने संजीवनी प्रयोगाने भस्म मंत्रून अस्थि मांस वगैरे जमवाजमव केली। तोच मच्छिंद्रनाथाने देहात प्रवेश केला व उठून बसला। इकडे राजाचे प्रेत स्मशानात नेऊन तेथे सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गेले। रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथाचा देवालयातून शोध आणविला होता। तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले। त्यास अन्नउदक गोड लागेना। त्यास आपला प्राणही नकोसा झाला। ते पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू व्यर्थ का शोक करीतोस? बाळ, तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय। तो चिरंजीव आहे। तू आताच शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये।